कोळी महासंघाचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी. अनुसूचित जमातीतील कोळी समाज बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभपणे मिळावे, तसेच रक्त नात्यातील बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने तातडीने परिपत्रक काढावे. या मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने तारीख 16 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले. 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली. मोर्चात संदीप मोरे, बंडा मोरे, जयंत होळकर, सुनील पवार, पोपट मोरे यांच्यासह अनेक समाज बांधव सहभागी झाले होते. माझं नाव बंडाभाऊ बबन मोरे, राहणार सिद्धटेक, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. आम्ही आज या ठिकाणी आमच्या जातीवर जो अन्याय होतो, आमच्या ज्या जातीला सुलभतेने महाराष्ट्रामध्ये एकच जात अशी की फक्त कोळी समाजाला आता सध्या कोळी समाजावर अन्याय होत आहे. जातीचा दाखला सुलभतेने मिळत नाही, व्हॅलिड होण्यासाठी इतका त्रास होतो की होतो नाही. आणि या सगळ्याच पासून आमच्या समाजाचं फार दुरावस्था झाली आहे. त्यांच्या मुलांच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत आज 4वीला 10वीला 12वीला गेलं तरी मुलाचा दाखला व्हॅलिड होत नाही. आणि त्यांना त्या जातीची जी अनुसूचित जमातीची ज्या सुविधा आहेत त्यांना मिळत नाहीत. तरी शासनाने आमच्या या कोळी महासंघाने, आमचे रमेशदादा पाटील आमदार यांनी हा असा महाराष्ट्रात विषय केला की त्यांनी 23ला सन्माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एक बैठक झाली. त्यानंतर मध्ये थोडासा वेळ गेला की ही इलेक्शन ही झाली. आता आम्ही अधिवेशनाच्या काळामध्ये आता 20 नंतर आम्ही विधान भवनामध्ये जाणार आणि आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर सगळ्या आमच्या फक्त महाराष्ट्रामध्ये एकाच जातीवर अन्याय का, ती बी फक्त कोळी जातीवर अन्याय का, हा अन्याय आम्ही आता सहन करणार नाही. आमची सर्व आता तरुण कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत. तरी आमची ही मागणी मान्य करा. आम्हाला बाकीचा विषय नाही, आमच्या लेकरा बाळांचा, आमच्या समाजाची उन्नती झाली पाहिजे. हा विषय जवळजवळ 15-20 वर्षापासून चालू आहे. तरी ही कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आमच्या समाज बांधवांना, आमच्या मुलांना, आमच्या या सर्व बांधवांना प्रांत साहेब अनेक अडचणी टाकतात. 50 वर्षाचा पुरावा आणा, ते दिला तरी म्हणतात एकच आणला का. परत अनेक गोष्टी त्यांनी काही ना काही एखादा शब्द धरायचा, त्या शब्दावर आम्हाला बाजूला करायचं. तसंच नाशिकला व्हॅलिडिटी मध्ये असं आहे की त्याची अशी परिस्थिती की असं व्हॅलिड दाखला असतात, कुणाचा कुठं दाखला घालतात, कुणाचं काय काढून दुसराच घालतात. तिथली 2 लोकांची ती कमिटी नेमतात आणि तिथून आम्हाला बाजूला काढतात. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही आता या विषयापर्यंत आलो आहोत की आम्ही इथून पुढे थांबणार नाही. आम्ही इथून पुढे मोर्चे काढणार, आम्ही धरणे आंदोलन करणार आणि शासनाला आम्ही आमची ताकद दाखवून देणार. आम्हाला दाखलेच मिळाले पाहिजेत, सुलभतेने मिळाले पाहिजेत. आमच्या इथून पुढे पिढींचा, आमच्या पुढे समाजाचा इथून पुढे ह्याच दाखल्यामुळे विकास होतो. लोकांना अडीअडचणी येतात किंवा काही शेतीचे विषय असतात, विहिरी मिळतात, बैलजोडी मिळते, अनेक अवजारे मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त दाखला नसल्यामुळे आमचा समाज आज वंचित आहे. म्हणून आम्हाला आमची ही शासनाने कळकळीची विनंती आहे. तरी सर्वांनी, आमच्या सगळेच बांधव इथं आले आहेत, यांच्या वतीने आम्ही आज शांततेत आलो आहोत आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत. इथून पुढे आमची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही आमचा उद्रेक आम्ही शासनाला दाखवू. संदीप राजेंद्र मोरे, राहणार सिद्धटेक, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. आज कलेक्टर ऑफिस इथं आपण कोळी संघाच्या वतीने सगळेजण जमलेलो आहोत आणि आमचे कोळी महासंघाचे आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कोळी समाजाचा आंदोलनचा किंवा निवेदन देण्याचा हा कार्यक्रम आज संपन्न पाडण्यात आलेला आहे. आणि दादांनी काय केलेलं आहे, 36 जिल्ह्यातनं 36 जाग्यावरनं 36 कलेक्टरांना आज निवेदन देण्याचा हा मोठा, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा संघटनेचा हा मी म्हणून निर्णय असेल. कारण काय होतंय, समाजाचा आंदोलन करणे, समाजाचं सगळ्या संघटनांनी आंदोलन करून अजूनपर्यंत या सरकारला जाग याय नाही आणि हे सरकार काय निर्णय घ्याय नाही. आणि सरकार निर्णय घेतला नसल्यामुळे शिक्षण वंचित राहिलेले मुलांना आज त्या कास्टचा असून सुद्धा आपला स्वतःचा हक्क मागायला या सरकार पुढे वेळ पडलेली आहे.
तरी आमची या सरकारला नम्रपणे विनंती आहे कोळी महासंघाच्या वतीने की बाबा तुम्ही आमच्या कोळी समाजाकडे जातीपूर्व लक्ष द्या आणि आमच्या मागण्या पूर्ण करा. कारण आमचा समाज हा दरी खोऱ्यात दऱ्या खोऱ्यात राहणारा समाज असून त्या समाजाला शासनाच्या काही स्कीमा माहिती नाहीत. तरी सुद्धा मग आम्ही आज या कलेक्टर ऑफिसला सगळ्या समाजाच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने आज इथं एक आंदोलन करण्याचा निषेध घेतला आणि सगळा समाज इथं उपस्थित राहिलेला आहे. तरी आपण सगळ्यांनी आपल्या वतीने पत्रकार यांना विनंती करतो की आपल्या वतीने आपल्या या सरकारला दाब विचारावा की बाबा आम्हाला या कोळी समाजाला तुम्ही कधी न्याय देणार आहे आणि या कोळी समाजाच्या मागण्या कधी पूर्ण करणार आहे. मी आमच्या रमेश दादा पाटील यांनी या समाजाचं नेतृत्व घेतलं आणि प्रत्येक जिल्ह्यातनं मी म्हणून 36 जिल्ह्यातनं आज 16 तारखेला कोळी समाज पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसला आज दाखल झाले आणि प्रत्येक जिल्ह्यातनं कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे. आणि ह्याच्या अगोदर आमचे समाजाचे आमदार रमेशदादा पाटील यांनी 2023 साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना भेटून तिथं त्यांना सन्मानपत्र दिलं की कोळी समाजाच्या मागण्या पूर्ण करा आणि कोळी समाजाच्या काय अटी शर्यती असतील त्या मागण्या पूर्ण करा. त्यानंतर इलेक्शन लागलं आणि त्यानंतर आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी 20 तारखेला 20/5/2026 साली त्यांनी भेटून त्यांनी या संदर्भात परत चर्चा केली आणि आपल्या जी आपण शब्द दिलता त्यावेळेस 2023 त्याची आठवण करून मुख्यमंत्री साहेबांना दिली. त्यानंतर त्यांनी आपल्याला आश्वासित केलं की आपण तुमच्या मागण्या पूर्ण करू, पण अद्याप आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या. त्यामुळे आपण आज कलेक्टर ऑफिस इथं पत्र देण्यासाठी आलेलो आहे. कोळी महासंघाच्या वतीने आज सर्व महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसला आम्ही हे निवेदन पत्र आम्ही देत आहोत. पण आमच्या प्रमुख मागण्या असे की आज कॉलेजची पोरं असतील किंवा इतर जी ही येते ती व्हॅलिडिटीला अडवणूक होते तिथं मुळात म्हणजे आपली व्हॅलिडिटी जमाच होत नाही. जमात तिथे कुणी ऑफिसर लोक गेले तर ते काय म्हणणार आपल्याला किंवा तुम्ही ऑनलाईन जमा करा आणि ऑनलाईन ऍक्सेप्ट करीतच नाही. वरणी करायचं काय नुसतं शिकून पुढं करायचं काय, म्हणजे ह्या सगळ्या अडचणी आहेत सगळ्या. आणि व्हॅलिडिटी अजूनपर्यंत कुणाला म्हणजे नियमात आहे सगळं आम्हाला काय देणे आम्हाला सुविधा सगळ्या दिलेल्या आहेत, पण वस्तुस्थिती अधिकारी आम्हाला अडवणूक करीत आहेत. ह्याच्यावर काहीतरी आम्हाला न्याय मिळावा त्यासाठी आम्ही आंदोलन केलं. आमची प्रमुख मागणी आज कलेक्टर साहेबांना अशी आहे की तर आमच्या काही नोंदी कोळी आणि काही नोंदी महादेव कोळी त्याच्यामध्ये आमची गफलत अशी केली जाते की आम्हाला दाखला दिला जात नाही. तर ह्याच्यापासून आम्हाला खूप गरीब लोक आहेत त्यांना अडवणूक होती, त्यांचा दाखलाच दिला जात नाहीये. तर आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला सुलभ रीतीने महादेव कोळेचा दाखला मिळालाच पाहिजे, यासाठी आम्ही हे निवेदन केले आहे. तरी आमचं एवढंच मागणी आहे की आम्हाला सुलभ रीतीने महादेव कोळे व कोळी यांच्या दाखल्याला एसटी मध्ये प्रवर्गात मागणी करून आम्हाला एसटीचे दाखले मिळावेत.